नमस्कार. किरण किसान पाठशालासोबत जय खानदेश. मी आता उभा आहे भुसावळजवळ साकेगाव म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणचा हा प्लॉट आहे. आता ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे हा 5x7 केलेला प्लॉट आहे. 5x7चं विशेष यासाठी की आपले जळगाववाले अजूनही 5x5 किंवा 5x6च्या बाहेर निघायला तयार नाही आहे. आणि हा त्यांच्यासाठी मुद्दाम स्पेशल 5x7चा प्लॉट मी तुम्हाला दाखवतो आहे. शेतकरी आहेत ज्यांचा हा प्लॉट आहे. दादा तुमचं नाव सांगा आधी. नमस्कार, मी युवराज गोपाळ फालक, राहणार भुसावळ आणि साकेगाव शिवारात जमीन आहे माझी. ओके. किती लागवड ही? 1000. ही 1000 खोड आहे. आणि लागवड कितीची आहे? ही 6 मेची. 6 मेची लागवड आहे आणि 5x7 पद्धतीने तुम्ही लावलेली. हो. तर मला एक सांगा, हा 5x7चं तुम्हाला कसं काय सुचलं? म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच केली नाही? हे फर्स्ट टाइम केली मी. बरं. पण मी जवळजवळ 6 महिन्यापासून आपले बी किसान बलरामभाई यांचे व्हिडिओ चेक करत होतो. हां त्यातून मला ही प्रेरणा झाली किंवा आपण एक प्लॉट करून पाहावा. हां हां. त्या अनुषंगाने मी मग तुम्ही त्यांच्याशी 5x7 जेव्हा विचार केला, बाकीचे काही लोक काय बोलले का तुम्हाला कोणी? हो, मला बाकी सर्वांनीच जसं हे केलं की त्यात खोड कमी लागतं, हां म्हणजे झाडांची संख्या कमी होते, त्यामुळे तुला उत्पन्न कमी येईल. हां 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 पण मी बलरामभाईंच्या शब्दावर ठाम राहिलो हां. आणि त्याप्रमाणे मी ही बाग उभी केली. ओके. चला बाग बघू आपण. आता बरेच लोक म्हणतात आपल्या जळगावमधले की 5x7मध्ये रोपं कमी होतात आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पादन कमी होऊ शकतं. पण माझं म्हणणं आहे की उत्पादन कमी येण्यापेक्षा ती क्वालिटी कशी येईल त्याच्यावर महत्त्व आहे. आता ही जी क्वालिटी आहे ना, थंडीमध्ये याला निसवण झाली हो, आहे ना, पूर्ण थंडीमध्ये कुठेही सेगाटोका नाही आहे. साधारणतः 1 नोव्हेंबरची निसून नाही. 1 नोव्हेंबरची निसवण आहे म्हणजे पूर्ण थंडी झाली ना. हो, पूर्ण थंडीमध्ये. थंडीमध्ये आता जे फेब्रुवारी संपला आणि कुठेही सेगाटोका नाही आहे किंवा कुठे चिलिंगचा विषय नाही आहे. 8 ते 10 कुठे 12 असं हिरवं पानं आपल्या बागावर आहे. अजूनसुद्धा आहेत. आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच आहे. इथे एक विषय असा असतो की ज्यावेळी तुमची बाग कटिंगला येते त्यावेळी पानांची संख्या किती आहे हा सगळ्यात मोठा विषय असतो व्यापारासाठी किंवा ज्याला एक्सपोर्ट करायचं त्यासाठी. जर तुम्ही 5x5ची लागवड केली तर त्याच्यामध्ये आजच्या घडीला ज्यावेळी बंच तुमचा कट्टो आहे त्यावेळी पानांची संख्या मोजा आणि जिथे 5x7चा प्लॉट आहे तिथे पानांची संख्या मोजा. एक शास्त्र असं आहे केळीचं की ज्यावेळी तुमचा बंच कटिंगला येतो त्यावेळी जेवढ्या फण्या असतात ना तेवढे तुमचे पानं हिरवे पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा 1.5 पानं हिरवे पाहिजेत. आता हे घड बघा आणि याच्यातल्या पानांची संख्या 1 2 3 4 5 6 पानं ठेवलेल्या आहेत. 2 हिरवे जुने. हां, हो, 2 खालचे पानं हिरवे आहेत. 4 5 6 7 8 9 पानं आहे. 9 पानं हिरवे म्हणजे 1.5 पट जेवढ्या फण्या ठेवल्या त्याच्या 1.5 पट पानं. 10 पानं आहेत. खालचं पानसुद्धा हिरवं आहे आणि 8च पण आहे. 8च पानं ठेवलेलं आहे. खूप बढिया. त्याची क्वालिटी बघा, खड्यांमधलं गॅपिंग आणि त्याची क्लिनिंग. याच्यावर म्हणजे आपले शेतकरी केळं फुगवणे, केळाची लांबी वाढणे, बुंद्याची साईज याच्यासाठी जे वाढवणे. काही स्प्रे घेतात, मी अजून एकही स्प्रे घेतलेला गरज नाही, त्याची गरज नाही हां. आहे. जिब्रॅलिक सोडा किंवा ते काहीच नाही. काहीच नाही. बघा ना बुंद्याची साईज वगैरे तुम्ही बघा. आणि दादांचा पहिला प्रयोग आहे म्हणजे पहिल्यांदाच लागवड केली फर्स्ट टाइम. त्याच्यामुळे जे तुम्हाला सुचलं जसं तुम्हाला जाणवलं त्या पद्धतीने तुम्ही करत गेलात. कसलाही अनुभव नसताना मी कसलाही अनुभव बलरामभाईंच्या नसताना. व्हिडिओवर विश्वास ठेवला. क्या बात आहे. आता तर खूप कॉन्फिडन्स येईल तुम्हाला. आता जबरदस्त. आता काही विचारायची गरज नाही किंवा कुणाला काही विचारायची नाही गरज आणि नाही. सगळं समजलेलं आहे बिलकुल. कुठे खर्च करायचा आणि कुठे हे करायचं. आता याच्या पुढचा जो खर्च आहे माझा हां, हा खूप कमी येणार आहे. खूप कमी येणार आहे. क्या बात आहे. क्वालिटीच बोलते झाडाची. जळगावमध्ये आजच्या घडीला बिना सिगाटोकाचा आणि बिना चिलिंगचा प्लॉट सापडणं खूप कठीण आहे.
हीच क्वालिटी हाच माल हां एक म्हणजे 50 रुपये झाडाचा खर्च हां लावून हां. पुढच्या वर्षी मी तयार करीन. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढचं सीझन करू शकतात, काही विषय नाही याला. हाच आता पिलबाग ठेवीन. हां. या पिलबागाचा जो माल निघेल हं. तो सांगावा कोणा पिलबागाचा माल आहे. करू शकतात. हा कॉन्फिडन्स पाहिजे शेतकऱ्यामध्ये. कॉन्फिडन्सच महत्त्वाचा आहे. जमीन पूर्ण काळी माती आहे आणि पाण्याचं मॅनेजमेंट टोटल वापसा कंडिशन आहे. वापसा कंडिशन अजूनही त्यांची आहे. एक्सेस पाणी दिलं नाही त्याच्यामुळे चिलिंगचा विषय आला नाही आहे किंवा मुळात अंतर 5x7 असल्यामुळे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला त्याच्यामुळे थंडी जरा दूर राहिली. बाय 7 म्हणतात ऊन जास्त येईल अमुक येईल तिथे कुठे ऊन लागते तुम्हाला? का नाही काय नाही, जे ते 5x5 किंवा 5x6 मध्ये जेवढी सावली पडते तेवढी सावली आज पडते. 5x5 मध्ये 4 पानं राहतात ज्यावेळेस कटिंगला येतो माल. हां या आपल्या जुन्या लोकांना बरोबर बरोबर. हां त्यावेळेस 4 पानं असतात. 4 पानं असतात. इथे अजून बी 10 पानं आहेत. आपल्याला सिगाटोकाने तर अर्धे पानं सिगाटोकाने काढले. करपासारखा थंडीने थंडीने अर्धे पानं गेलेले आहेत ना, जे आहे ते बी असे डॅमेज आहेत. आणि इथे बघा सगळ्या प्राण्यांची ग्रीनरी अजून पण टिकून आहे. याच्यात 70-30 करताना तुमच्या काही गोष्टीच्या चुकल्या होत्या ना, म्हणजे हां. बेड किंवा आपला नाली करणं. हो हां ती थोडी राहिली होती ती तुमची, राहिली कारण ते होती. पावसाळ्याचे दिवस चालू होते. आणि 5.5 महिन्याचं पील ठेवायचं होतं. हं, हं, ते मजुरांच्या चुकीमुळे मला ठेवता आलं नाही. हं, बरोबर. आणि जे राहिलं समजा ते आता दिसतंय मोठं, हं. पण मग ते सगळं सारखं नसल्यामुळे आणि ह्यावेळी मेपासूनच पावसाळा सुरू होऊन गेला त्याच्यामुळे ओलावा आपला वापसा मिळाला नाही त्याच्यामुळे नाली करायची तुमची राहिली करायची होती. गरज नाही, म्हणजे वेळच हां. नाही मिळाला. वेळ नाही मिळाला, नाली आणि आता हे जे करायची पील राहिली आहे, त्याच्यामुळे. हे पिला तर मी फक्त बागाला गारवाट असण्यासाठी उभं ठेवलं आहे. हं, 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 नंतर आता कटिंग झाली त्यानंतर नवीन पील ठेवी. हं, बरोबर बरोबर. यावर्षी जसा मेपासून पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे काय झालं की कंटिन्यू पाऊस राहिल्यामुळे 6 महिने जवळपास पाऊस चालला. हो आणि 6 महिने पाऊस चालल्यामुळे गोष्ट अशी होती की जे 3-3, 4-4 महिन्याचे प्लॉट आहेत त्यालाही सिगाटोका आला होता. अरे वा. हां त्यालाही आला आणि होता. आपल्याकडे आला नाही अजून. काहीच नाही ना, काही प्रॉब्लेम असा आहे की कारण मेन याच्यातलं शास्त्र काय आहे की तुमचा ग्राफ मोठा मिळाला त्याच्यामुळे शेवटच्या खालच्या पानांवर ऊन मिळालं त्याच्यामुळे ते पान हिरवं राहिलं. हिरवं राहिलं. आणि जिथे जिथे पानांवर सावली आली तिथे ते डॅमेज झालं पान. फोटोसिंथेसिस नाही, सूर्यप्रकाश नाही मिळाला त्याच्यामुळे सिगाटोका ओव्हरलॅपिंग करपा कुठेच लागला. नाही. ओव्हरलॅपिंग कुठंच नाही आलं. ओव्हरलॅपिंग नसल्यामुळे ज्या कुणाला यायचं असेल 5x7चा प्लॉट बघायचा असेल तर या प्लॉटला निश्चित तुम्ही भेट देऊ शकता. 5x7चा आणि झिगझॅग पद्धतीने आहे पण सुरुवात होती त्यांची त्याच्यामुळे कुठे कुठे अंतर थोडं मिसमॅच झालेलं आहे. पण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर प्लॉटची क्वालिटी त्याचं फळच बोलतं. फळ सांगतं. खालच्या चुक्या काही असो, तुम्ही खाली किती चांगलं केलं आणि फ्रूट केअर नाही व्यवस्थित आलं, फळ नाही व्यवस्थित आलं तर काही अर्थ नाही. काही अर्थ नाही त्याला. काही अर्थ नाही. पण बरोबर. तुम्ही सगळं हे म्हणजे फक्त टेक्निक बदलवली बस 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 मग दुसरं काही नाही. दुसरं काही दुसरं सगळं आपलं जे चालू आहे जे ते चालू आहे तेच. हां ऍक्च्युली मला महिनी खतांचं नियोजन वगैरे असं शेड्यूल पाठवलेलं होतं, पूर्ण पाठवलेलं होतं शेड्यूल. पण मला ते उमगलं नाही कारण माझा फर्स्ट टाइम होता. फर्स्ट टाइम होता. त्यामुळे मी आपल्या ज्या खानदेशच्या पद्धतीने जे खतांचं नियोजन करायचं होतं ते केलं. मी फक्त त्यांच्या एका शब्दाला ठाम राहिलो, पाण्याचं नियोजन हां लिमिटेड व्यवस्थित ठेवायचं. करायचं. बरोबर बरोबर. जेवढं पाणी लिमिटेड ठेवलं तेवढा बाग चांगला आहे. चांगला आलं चांगला आलं. म्हणजे जुन्या लोकांची जी म्हण होती किंवा केळीला खूप पाणी लागतं हां तर ते खोटं आहे. खोटं आहे. ते मी अनुभवलं आता. बरोबर. पाणी कमी पण वेळेवर पाहिजे. थोडं 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 पाणी, टायमिंग नाही पाहिजे. थोडं थोडं पाणी थोडं थोडं पाणी. बरोबर. म्हणजे आज आता तुमच्या शेतात एवढं फिरतोय मी पण कुठे बूट असं भिजला नाही आहे. आणि आज जर शेतात केळी शेतात गेलो म्हणजे सगळे बूट भरतात, ओले होतात. पाण्याचं मॅनेजमेंट खुश व्हायला पाहिजे.
आपलं मन भरलं पाहिजे. थोडंसं कसं होतं, हम्म, पहिली वेळ आहे हम्म. व काही नुकसान तर नाही येणार आपल्याला, हां हां केळं कसं काय तयार करायचं काही नाही, हां. शेवटची फायनल रेंज हां 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 हां. ते आता आले लक्षात. आलं लक्षात. आता तर फुल कॉन्फिडन्स नाही, फुल कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढून गेला पूर्ण. बिलकुल. आता 10,000ची बाग, 10,000 केळीची बाग मी आरामशीर हँडल करू शकतो. करू शकतात. हां, तर तोच महत्त्वाचा विषय आहे. आत्मविश्वास येणं आणि एकदा नजरे खालून घेणं, बस. ते महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्या जळगाववाल्यांना मला एक सांगायचं आहे फक्त, की केळी केळीसारखं काम करते. तुम्ही विशेष काही करू नका. म्हणजे जे अंतर आहे आपलं 5x5 किंवा 5x6चं, त्याच्यात थोडं एक पाऊल पुढे जा आणि 5x7वर जा. सेगाटोका आणि चिलिंग हे दोन जे आपले बिमारी आहेत केळीमध्ये, त्या दोन जर टाळायचे असेल ना, तर 5x7 बिनधास्त करा. काही उन्हाचा प्रकोप होत नाही किंवा कुठेही उत्पादन तुमचं कमी येणार नाही. क्वालिटी येते आणि क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची असते उत्पादनापेक्षा. तर बघा, 2 पाऊल पुढे जा, 5x7वर सुरुवात करा केळीची. खूप मजा येईल. आणि हा प्लॉट 6 मेची लागवड आहे, पण आत्ता मार्चचा पहिला आठवडा आहे आणि आत्ता कटिंगला येऊन गेले. त्याच्यामुळे वेळ जास्त लागतो असाही काही विषय नाही. 10-10.5 महिने किंवा 11 महिन्याच्या आत तुमचा प्लॉट हाही कटिंगला जातो. वेळही वाचतो, पण क्वालिटी येते. तर 5x7वर शिफ्ट व्हा, एवढं सांगणं आहे. ठीक आहे. नमस्कार.